पत्रवाहिन्या, त्यांचे सर्व मालक, प्रतिनिधी, खरं आज आपण इथे जमलेले आहोत हे काही कारण नसताना जमलेले आहोत. मला काही तुम्हाला असंच एक सहजगत्या गप्पा मारायला तुमच्या बरोबर म्हणजे आपण बऱ्याच वेळा भेटतो पण फार्मल भेटतो. पण आज आपण अगदी सहजगत्या तुमच्याशी मनातलं जे काय असेल ते बोलावं, तुमच्या मनात असेल काय ते ऐकावं आणि बऱ्याचशा आपल्या पत्रकार मित्रांनी अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे. माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढ उतार आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळतो. म्हटलं आता 75व्या वर्षात पदार्पण करतोय आपण. त्याला अमृत महोत्सव म्हणतात. म्हणजे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं प्रिय नसतं काय. यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो. आणि तर आज हे अमृत महोत्सव पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे. जे जीवनामध्ये जे काही मिळालंय सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे. त्यात पत्रकार मित्र सुद्धा जास्त भाग्यवान आहे. पण आयुष्यात आता आधी 60 पूर्ण केली, 70 पूर्ण केली आणि 75कडे वळलोय. परवाच एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे. मी 70 पार केलेली काहीतरी 7% फक्त लोक असतात. तर 75 गाठलेली म्हणते. पार करायला अजून आहे दिवस, पण 75 गाठलेले त्यापेक्षा एक नसेल म्हणजे 4-5% लोक असतील. तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केलाय. देवाच्या दयेने, देवाच्या कृपेने मी 75 गाठलेले आहे आणि समाजाच्या जीवावर, सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या मध्यंतरी साजरा करत आहोत. जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं. सुरुवातीच्या पासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास तयार होईल. म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखालीसारख्या एका लहान नावाखालच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं. शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून पण एक उदरनिर्वाह साधन मंचावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझ्या वडील काम करत होतं. त्याच्यात गेलं. तिथे गावात कशी मचुरावर जाऊन मी काम केलं. मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल. मला पोहता येतं. समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष 5 पुरुष साधारणतः 20 फूट 25 फूट आणि या तिथं जाऊन ती टोपली असते. टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात. ती काठीला अशी मचव्याला मारलेली असते. चारी बाजूला लांब नांगर टाकलेले असतात मचव्याला. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही पण मचव्याला समोर नांगर, मागे एक नांगर, दोन्ही बाजू 2 नांगर आणि तो मचवा असता सावध गेला तर एका जागेवर उडी मारायची आणि उडी मारून तळाला जायचं. हे घेऊन जायचं काय टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली तिथे भरायची, खाली वरती यायचं आणि मग जे मचव्यातले 2 लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मचव्यावरती टाकतात. असं एक एक टोपली करून जे 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं. तर
ते मचवा भरायचा. किती चिकीचं काम असेल बघा. आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं, एक तर समजा खानाखाडीमध्ये आणि दुसरं फ्युचर आयलंड जे आहे रामदास बोट जिथे बुडालेले आहे ना, तिथे सुद्धा मुंबईच्या जवळपास घारापुरी एलिपट्ट्याच्या त्या साईडला ही कामं केली. त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो. गरिबी आपल्या 5वीला फसलेली होती. बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं. जेवणासाठी रस्ता आटापिटा करावा लागत नव्हतो. वडिलांनी धंदा करत होतो. पॅन्ट एकच अशी मला वाटते, बरोबर नसते. आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जे असते नोमा वळ्यांचा असतो बघा, तो नेसायचा आपण आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळावर जायचा. 51 सालचा माझा जन्म नशिबाने स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक भारत झाला 26 जानेवारी 51ला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 2 जून 51ला माझा जन्म झाला. म्हणजे त्यानंतर नशिबान आहे. मग त्याच्यातून साधारणतः 51 पासून ते प्रवास करताना 63 साली नावाखाली तिथं राहणं आवश्यक झालं. शिवाजीनगर आलो. भगवानमध्ये एक शिवाजीनगर संस्था बसवली 63-64 साली. 7वी गावाला झालं. 8वी ते 11वी NB पाटील करगरांची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था, देगा पाटील साहेब, प्रत्युषित पाटील, जनार्दन भगत, NB पाटील यांच्या आशीर्वादी हायस्कूल आलं. 4 वर्षे काढली. डिटेल जाता येणार नाही कारण प्रवास आहे तो जीवनाचा प्रवास. आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं. सातारला काही दिवस लेबर स्कीममध्ये काम केलं. हॉस्टेलला राहिलो. फार छान तुमच्यासारखेच सर्व मित्र मैत्रिणी मिळाले. तिथं एका रूममध्ये 10 लोक राहत होतो. लॅब कुशाल असायची, झोपायचं आपलं. तिचं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष. पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं. जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मिळेल ते खायचं. तिथलं जेवण फार मजेशीर होतं. म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होती. आतमध्ये उडीमध्ये ती दाल लागत नव्हती वाटीमध्ये. तर अशा प्रकारचं ते जेवण होतं. आणि कधीतरी एखादा वाटपे असतो ना, तो आपल्याला सरफेस द्यायचा. म्हणजे तेल आणि हे असतं ना, तेल आणि मसाला ते दिलं की अगदी म्हणजे त्याला जास्त हे सरफेस दिला असं म्हणायचे. तर तशा ते असायचं. रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची. मग फार आनंद व्हायचा. ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं. BA झालो, BEd झालो, शिक्षक झालो इतिहास स्कूलवर. परत नंतर परत पाहिलं 342 पगार होता महिन्याला. पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो. तिथे 442 झाला. 100 रुपये वाढले. वाशी निवडले. ज्यावेळी वाशीला गेलो 74 मध्ये, तर त्या 74 मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी नगर नुकतंच झालेलं. त्या बिल्डिंग अशा एकावर एक हे ठेवून करायला चाललं होतं. काही बिल्डिंग झाल्या होत्या त्याच्यामध्ये E40 मध्ये मला शिरकोकडनं पुण्याला माचीस आणायला सुद्धा आम्हाला वाशी गावात द्यायला लागायचं. म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे. इतकं मोठं वाशी नाही. सेक्टर 1, 2, 3, 4 भरपूर झालं. मी ज्या सेक्टरला राहतो तो सेक्टर 1 अशी एंट्री आपण करतो ना, तर तिथे सेक्टर 1 E40 राहायला लागलो. आणि पिठाची चक्की वाशीला, माझी समाजला वाशीला, म्हणजे दुकान बिकान घ्यायला नव्हतं. असेच एक 4-6 बिल्डिंग तयार झाल्या होत्या. तिथं तुमच्या हक्काचे पत्रकार मित्र जसे आहेत तसं मलाही त्यावेळेला मस्त वाटायचं काहीतरी लिखाण करायला वगैरे. माझा स्पेशल सब्जेक्ट होता तो मराठी. BAचा विषय होता मराठी. तुम्ही छान बातम्या लिहिता ना, तसं मी पण तेव्हा काहीतरी रोज लिखाण करत होतो. आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा आमचा अंक निघायचा. त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला प्रवास वर्णन. प्रतापगडच्या वाटेवर इथून जाताना मी आपल्या याच्याकडनं कोल्हापूरकडनं जायचो. मस्त लांबून प्रतापगड दिसायचा. प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वर्णन. बघा मला पण काय थोडं ठिकाण येत होतं त्यावेळेला. तुम्ही चांगले लिहिता. तर त्या दृष्टीने मी तिथे एक प्रवास म्हणून लिहिलं. कॉलेजला गेलो. नंतर वडिलांची थोडी
मनी ऑर्डर यायला लागली. त्या काळात मनी ऑर्डर होते. म्हणजे मला वडिलांच्याकडनं 20-25 रुपये यायचे. रुपये हजार नाहीत, रुपये यायचे. काकाकडनं 10-15 रुपये यायचे. पण माझ्या खिशात 4 आणे असायचे. 4 आण्याची भजी मिळायची, 10 पैशाचा चहा मिळायचा. कॅन्टीन मध्ये गेलो, बाबी म्हणायला आली की आम्ही आमच्या मित्रांना पार्टी देत होतो चहाची आणि भजीची. म्हणजे त्याचवेळी हे लहानपणाचे जीवन पाहायला गेलं तसं. मग त्यावेळेला माझ्या खिशात पैसे आले की मी असं पूल मोकळं व्हायचो. मग मी ललित लेख लिहिला. त्या ललित लेखात नाव होतं भीड भिक्केची बहीण. आपण भीड ठेवतो ना, ती भीड ही भिक्केची बहीण. अशा प्रकारे थोडस तुमच्यासारखंच मला वेळ होतं. पण ते काय झालं, शिक्षक होतो तिथपर्यंत उतरलं. पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली. नावाखाली चिखलाचा बांध बांधत्वा सुरुवात झाली. मग सिडकोला फार विरोध होता. त्या सिडकोच्या विरोधामुळे लोकांनी गावात येऊन द्यायचं नाही, कारण दीपावली साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती. नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन समिती रूपांतर झालं. पुनर्वसन करायची ही पुनर्वसन समिती, पण तुम्ही त्याच्यामध्ये जमीन बचाव द्यायचीच नाही, जमीन वाचवायची आपली असं येते. तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आले. आम्हालाही खाडीचा बंधारामध्ये सवय होती, अनुभव होता. त्याच्यामुळे मी गेलो. 10,000 रुपयाचं काम घेतलं. 10,000 रुपयाचं कॉस्टिंग आणि जेलमधील एक काम तसंच दिलं. आणि पार्टनरशिप होते ब्ल्यू स्टार जी कंपनी आहे ती, त्यांना 10,000-12,000चं काम असतं. म्हणजे मी पहिले 3 कॉन्ट्रॅक्टर पनवेल उरण तालुक्यात त्या भागामध्ये 10,000 काम घेतलं. आई वडिलांचे दागिने घेतले, गंठन, बोरमाळा, गळ्यातली चेन वगैरे, अंगठ्या, रतनशेठ बाकी आपले पनवेला पेणी इथं गहाण ठेवले. 5,000 रुपये मिळाले आणि उद्योगात पडले. आई वडिलांचं झालं, आता उद्योगात टाकायचं की नाही, जायचं की नाही, सरकारी नोकरी कशी सोडायची. आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच. सरकारी नोकरीसाठी उद्योगात पुढे जातोच, नाही झालं तर मर्जीत. पण त्यावेळेला मला एक चांगलं साथ मिळाली. माझ्या आईच्या अंगामध्ये देवी यायच्या, बाया म्हणतात त्याला, बाया यायच्या, देवी यायच्या. आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या, देवी आली. आम्ही कौल लावला की नोकरी सोडून नंतर जायचं का काय करायचं. आज मला कौल मिळाला. बघा, देव सुद्धा आपल्या पाठीचं, देवी आपल्या पाठीचे असतं. कौल मिळाला आणि मी नोकरी सोडली आणि उद्योगात गेलो. म्हणजे अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा धावून होतीच. मग ते 10,000चं काम केलं, मग 20,000चं काम केलं, 53,000चं काम केलं. अशी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यावधी रुपयाची कामे केला. उद्योजक म्हणून आता पण त्याला बरीच वर्ष झाली. 1976ला मी पहिलं काम घेतलं. 1976 पासून ते म्हणजे 2021 पर्यंत मी काम बघत होतो. 98ला मी मध्यंतरी खासदार झालो. पण 21 नंतर मी आपलं माझे वस्त्र मुलांच्या गरजामध्ये टाकून मोकळे झालो. आणि त्यांना विभाग आता मी सध्या उद्योगधंद्यामध्ये फक्त मार्गदर्शन करायचं काम करतो. प्रत्यक्ष टेंडर भरणं, कामावर जाणं हे मी काय करत नाही आहे. आता 2 मुलं आपली जी आहेत, प्रशांत ठाकूर, सुरेश ठाकूर माझी मुलं, तर ती त्यात थोडं बहुत लक्ष घालतात. प्रशांत ठाकूरकडे 10% वेळ देत असेल, 90% त्याचा वेळ हा राजकारणात जातो, बरेच थोडं देतो. आता माझं कुठलं ध्येय आहे, त्याला जरा उद्योगात टाकायचं. याच्याकडनं अमुक ठाकूरला जरा पुढे जात उद्योग आणायचं. अमुक ठाकूर माझा प्रशांतचा मुलगा नातू, बरेचशा मुलगांची दुसरा आहे, तो आदेश तो येतो मोठा झाला, कॉलेजचा पूर्ण होईल. हा लंडनला जाऊन म्हणजे बीकॉम पदवी घेऊन आलाय. त्यामुळे थोडं मला त्याला अकाउंटकडे बघू द्या जरा, तो धंद्याचं बघतोय जरासा. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योगात रमलो. अचानक संधी आली, लोकांनी सांगितलं नाही तुम्ही खासदार केलं वेळा. खरं खासदार केलं उभं राहायचं म्हणजे सरपंच नव्हतं झालं, ग्रामपंचायत सदस्य नाही, नगरपालिकेत नाही, कुठं नाही. आणि 1989 साली दिबा पाटील साहेब आपले आमच्या सगळ्याचे नेते, तुमचे नेते, ते 89ला खासदारकीला हारले, निवडणूक हारले. 89ला दुसरी निवडणूक 91ला परत लागली. पुन्हा आमचे विरोधी पक्ष नेते असलेले दत्ता पाटील ते उभे राहिले, तेही हारले. 96ला 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली, पुन्हा दत्ता पाटील उभे राहिले, पुन्हा ते हारले.
3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग 3 वेळा पराभवाची हॅट्रिक झाली, पराभव झाला. पण नंतर 2 वर्षांनी परत निवडणूक लागली. मग बघायला लागले वेगळं उपाय कोणा उभं कर मुलाखत कोण राहायला तयार नव्हते. खरं तर त्यावेळेला विवेक पाटील तिकडे आमदार होते 2 वेळा होते मला वाटते. 95 झाले आमदार ते म्हणजे पहिलीच राहिले नसेल. त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला 98ची निवडणूक नव्हते तर त्यावेळेला ते मंत्री पण हे झाले होते. आणि त्याच्यानंतर कोणी मीनाक्षी पाटील मंत्री होत्या पण कोणी खासदारकी बरोबर राहत नव्हतं. रामशेठ मला शेठ बोललो मला त्याचं पण मी शेठ झालो होतो. राम ठाकूर होतोपर्यंत शेठ झालं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जा दिल्लीला नाहीतरी तुझे जाऊन काय करतो झोपाच काढतोय सॉरी म्हणजे शेठच्या इतका आता मला बोलायला नको. नंतर माझ्या रीती झाले. पण त्यावेळी त्यांच्या पद्धतीचं एक समाजामध्ये होतं की अंतुले हे बाकीच्या लोकांना भेटत नव्हते. घरी कुणी गेलं तर त्यांच्या घरातला माणूस काय आमचा साव हाही नाही तर ते शब्द कसं होतं सावा हाही नाही असा प्रकार. म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला मिळत होतं. मला वाटतं मी खासदार झालं बदललं ते चित्र जे आहे ना दिवस रात्र सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10-11 पर्यंत साधारणतः आपल्याला लोकांच्या कामावर धावतो पळतो. पण अंतुले साहेबांचं पुढे राहायला तयार नव्हता. ते 89, 91, 96 3 वेळा खासदार झाले होते. इंदिरा याच्यामध्ये एक महत्वाचे असे ते सरचिटणीस होते पक्षाचे म्हणजे इतकी सगळं. आणि ज्या वेळेला 98ची निवडणुकीला मी उभं राहिलो त्यांच्या विरुद्ध त्यावेळेला ते हेल्थ मिनिस्टर होते दिल्लीमध्ये आरोग्यमंत्री. आता अशा इतक्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभं राहायचं म्हटलं चला आता भरपूर दरगड मातीचा धंदा 22 वर्ष केला 76 ते 98 त्यावेळेला 22 वर्षांची म्हटलं आता जाऊ आपलं नाव तरी भिंतीवर राहील. पडलो तर पडलो लोकसभेचे उमेदवार नाव तर राहील ना. पण देवाची कृपा निवडून आली. म्हणजे अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपलं हेतू चांगला असला आपलं लक्ष जर सुंदर असलं चांगलं असलं आणि काम करताना आपण दुसऱ्याला शक्यतो त्रास न देता चांगली कामं करत जावी जितकं उपयोगी पडतंय लोकांच्या तितकं उपयोगी पडावं असं हे असलं तर बघा गरीब शिक्षणही होणार होतं. हायस्कूलही झालं नसलो पण हायस्कूल झालं कॉलेज झालं नंतर शिक्षक लागलो परत नंतर उद्योजक झालो आणि ही संधी खासदारकीची आली आणि देवाच्या कृपेनं मी खासदारही झालो. म्हणजे अशा आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात या स्टेप येत असतात. प्रत्येकाला आपल्याला झगडत जावं लागतं. बरेचसे आपले उदाहरणं आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या लाईटमधून शिकून सुद्धा मोठमोठे आपले नेते झालेले आहेत राजकारणी. म्हणजे अब्दुल कलाम सारखे हे पण झालेले आहेत. अब्राहम लिंकनचे नाव देतो आपण अशी बरीचशी नाव आपल्याला घेता येतील. आणि म्हणून आपण कोणी गरीब होतो मला काहीच जमत नाही रडत न बसताना आपण प्रयत्न करत जाणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि त्याच्याबरोबर जितकं जमेल तितकं आपलं करता करता इतरांना मदत करावी ही जर भूमिका घेतली तर आपण जीवनात यशस्वी होतो. देवानं माझ्या वाट्याला ते दिलं. मी खासदार झालो एकदा सोडून दुसऱ्यांदा तर माझ्या आणखीन पाळी आली. आमचेच नेते दीपा पाटील साहेब त्यांच्या विरुद्ध मला निवडणूक खासदारकी लढावी लागली. तिथे लोकांनी लहानशा पोराला म्हणजे मी लहान मुलगा त्यांच्यासमोर करायला तर मला जिंकवलं आणि पाटील साहेब सुद्धा हरले. मग नंतर मात्र मी ठरवलं म्हटलं दिल्लीची हवा म्हणजे हवा नुसती खराब नव्हती पण तिथं आपलं फक्त इतकं मोठं सभागृह इतके 543-45 खासदार लोकसभेतले सर्व देशातले हे चालायचे. आणि त्याचा जो मोठा पक्ष असेल ते त्याला आपली मतं मांडायला जागा असते वेळ मिळतो. ज्याचे जास्त खासदार त्याचे जास्त वेळ सत्ताधारी पक्षाचे किंवा मुख्य विरोधी पक्षाचे असतील त्याचे ते त्यांना जास्त वेळ आम्ही आपला अपक्षच मोडले येतो दशेच्या पक्षात पण अपक्षच मोडले जात होतो. त्यामुळे विशेष काय नाही ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळेला रेल्वेचे असतील असेल ते विषय मांडले. बऱ्याच वेळा मला मग प्रश्नोत्तराच्या तासांची संधी मिळत होती. कधी आपल्या शून्य प्रहारामध्ये त्यावेळेस संधी मिळत होती. पण विशेष असं
त्याच्यामध्ये जास्त संधी नव्हती, पण त्यातून सुद्धा खासदारकी म्हणून चांगलं काम केल्यावर सुद्धा वाटायला लागलं की इथं आता काही गोष्टी ज्या होत आहेत, वादळ आलं, मच्छीमारांच्या होड्या उडाल्या, हे झालं त्याच्यातून. पण आपण आपलं बोलतोय भांडतोय हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, पण तिथे एका खासदारचं चालत नाही, 2-4 पण नाही चालत. तिथे ज्यांचे 10-20 खासदार आहेत ते त्यांना जरा थोडस चाललंही असतं. आणि आमचा पक्ष तर शेतकरी कामगार पक्ष, एकूण एक खासदार. म्हटलं आता हे काय करण्यापेक्षा आपल्याला शाळा कॉलेजकडे पण लक्ष देऊया. तोपर्यंत थोडीशी मी शाळा कॉलेज सुरू केली होती. आता शिक्षण क्षेत्रामध्ये मला दैनंदिन काम केले, आपल्याला कल्पना आहे. एक शिक्षण संस्थेत भरपूर काम केलं. मला आनंद आहे की आपण काम केल्यानंतर हे मोठे मोठे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला शाबासकी देतात. सगळ्यांनीच मला शाबासकी दिली. बरं झालं, एक लोक देताना आता माझं एक पुस्तक आहे, किंवा वाचलं असेल नसेल वाचलं, तुम्ही हातात नसेल आले तर अजून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अगदी गडकरी साहेब, शरद पवार साहेब, म्हणजे सर्वांच्या, अंतले साहेबांची सुद्धा आपल्या ऐकलं, विलासरावांची चांगले आहेत, म्हणजे अशा सर्व पक्षातल्या लोकांनी सुद्धा आपल्यावरती चांगले असे रिमार्क दिले, म्हणून ती शाबासकीची थाप दिलेली आहे. आपल्या वागण्याची, बोलण्याची, कामाचं त्यांनी कौतुक केलं. आणि त्याच्यामुळं मला जीवनात खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे, यशस्वी झालो असं मला वाटतं. म्हणजे त्या मनानं बघायला गेलो, यशस्वी झालो की नाही मला माहित नाही, पण मला तरी वाटते, कॉन्फिडन्स आहे की जे काही आयुष्यात करायचं होतं, काय करायचं होतं, ज्यावेळेला मी शाळा कॉलेज शिकलो, मी BA झालो, BEd झालो. आणि मग मला काय वाटलं होतं, आपला पनवेल तालुका आहे, आता तालुक्यामध्ये मेन नेते कोण, देवा भक्त आहे, दुसरे कोण दत्तू शेठ आणि आपल्या भगत आहे, तिसरे कोण दिगंबर वाजेकर. म्हटलं आपल्या तालुक्यात आपण या 3-4 बरोबरची संधी मिळाली पाहिजे. तालुक्यातला 3रा-4था नंबर असावा ही आपली फार फार अपेक्षा, आपली म्हणजे मोठी काय अपेक्षा नव्हतीच आपली, पण खासदार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातला 1 नंबर म्हणून आपण सर्व जनतेतून निवडून आल्याचा खासदार असतो ना, म्हणजे प्रथम नागरिकाला म्हणता तसं ती संधी मिळाली आपल्याला. एकदा सोडून 2दा मिळाली. आणि त्याच्यानंतर मग असंच काम करता करता प्रत्येकाची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडायला लागली. आणि त्याच्यातून आणखी हुरूमुळे गेला. आणि त्याच्यामुळं लोकसभेतून निवृत्त झालो, राजकारणातून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झालो. पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज सेवा शिक्षणामध्ये आपलं हे काम अविरत चालू ठेवलं. आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालू मी ठेवणार आहे. परत त्याचाच मला आनंद मिळतो. म्हणजे कामामध्ये असलो की मला ताण भूक ठरवली म्हणतो ना, तसं ताण भूक ठरवली जाते. काही अजिबात कसली आठवण येत नाही. आणि त्याच्यामध्ये मग कधी वेळ गेला हेही समजत नाही. हे मलाच नाही, सर्वांच असं असतं. पण कामामध्ये इंटरेस्ट घेतलं तसं असतं. त्याच्यामुळे आपण कामामध्ये इंटरेस्ट घेतलं तसं मिळतं. मला ते समाधान मिळतंय. म्हणजे अशा प्रकारे आज सुद्धा 75 मी गाठली. आता 75 पुढे काही प्रवास आहे ते देवालाच नाही, पुढे आहे नाही, कुठे थांबते गाडी, अचानक थांबते. खरं तर अचानक थांबलेलीच बरं वाटेल. हे कुठे अडचण फोन करण्यापेक्षा अचानक कुठे गाडी थांबली तर उलट त्याला चांगला असतं. हसत खेळत जाणं, काय वरती सुद्धा देवाला जातं हसत खेळत जाणं. तर अशा प्रकारे कधी सांगता येत ना, पण तोपर्यंत जमेल तितकं आपण काम करत जायचं. लोकांच्या करता कार्य करायचं, समाजाकरता कार्य करायचं. आणि कशा प्रकारचं काम काय आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता. खरं तर पत्रकार जे आहे आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मीच आपलं काम करतो, मी फार चांगला आहे असा. पण शेवटी तो कसा आहे काय आहे ते समाजाने ठरवायचं असतं. आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजूनं बघत असतो, ठरवत असतो. तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटतंय अजूनही जितकं जमेल तितकं काम करावं. तुमच्या सगळी साथ मिळालेली आहे, त्या साथमुळं अजूनही ज्यात मी आयुष्यात एक झालं माझं स्वतःच आयुष्य. त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेला तर तेही समाधान मिळालं. म्हणजे एक तर मुलं मोठी झाली, उच्च पदावर गेली, उद्योगात पण रमली, नेते समाधान आहे. पुन्हा आणखी म्हणजे
दोन्ही मुलं प्रशांतची 2 मुलं, परेशची 2 मुलं, ती आता ग्रॅज्युएट एक्झाम झाला दुबईला जातोय इंजिनिअरिंग कॉलेजला. परेश पण सुद्धा एक दुबईला झालं, आता लंडनला जातोय. जे एकंदरीत फॅमिली लाईफ सुद्धा आपल्याला चांगलं मिळालं. जे सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली, त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं. फॅमिली लाईफ मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या अर्थीनं दोन्ही सुंबाळ्या आणि दोन्ही म्हणजे मुलं आणि त्यांची आता 2-2ची 4 नातवंड त्यांच्यामध्ये मी आता रमून जातो. फक्त वेळेवर त्यांना माहिती त्यांना बरोबर घेऊन जाणं, बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळ मिळत नाही. पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या थोड्या मोठ्यांची आशीर्वाद मिळत त्यांची आपल्याबद्दल काही उद्गार झाले तर त्यानंतर बरं वाटतं. आणि फॅमिली लाईफ ते सुद्धा चांगल्या समाधानाची अशी गोष्ट आहे. जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं. त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घडवण्यात तुमचा वाटा भरपूर मोठा आहे. आणि जे काय अजून जे काय करता येईल ते मी करत राहीन अशी मी ग्वाही देतो. तुमच्या पत्रकारांच्या समोर साक्षी अशी मी ग्वाही देतो. आणि शेवटपर्यंत झटपट राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकार समाजसेवा एकाच बाजून नाही करता येत, विविध क्षेत्रामध्ये करता येते. प्रत्येक समाजसेवा राजकारणात सुद्धा समाजसेवाच करायची असते. आता बरेचसे लोक राजकारण केलं की अंगावर चिकटवून घेतात, राजकारण जास्त करतात. समाजसेवा त्यांना वाटतं आता निवडून जास्त महत्वाचं. मला तसं काही वाटलं नाही. आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. पण बोललो नाही, बस झाला आता कुठेतरी एकदा ते थांबलं पाहिजे. मी थांबलो. मी आज 75 वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. तुमच्या सर्वांच्या सदिच्छामुळं माझं जीवन चांगलं चाललंय. आणि असंच तुमचं प्रेम ते पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझं प्रास्ताविक म्हणा किंवा मनोगत म्हणा ते संपवतो. आपल्याला आणखी माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, विचार